नमस्कार भावांनो आणि बहिणींनो। आता कोणी काय कमेंट करतंय, कोणी काय करतंय, कोणी म्हणतंय ते काय त्या दिवशी एक व्हिडिओ काढला होता त्याच्यात काय कमेंट आलती काय की, तर मला काय वाचता येत नाही, पण दादू कोण वाचून घेत असते काही एक दोन, त्याला बी टाइम नसतो। आमच्या मालकाच्या तोंडात काहीतरी आलतं इथं। आम्ही लय दवाखान्यात दाखवलं इथं आमच्या गावामध्ये, ह्या दवाखान्यात त्या दवाखान्यात बाटल्या आणल्या, पुन्हा काही घरगुती बी लय उपचार केले, ते राहीनाच। ती 2 महिने तर दवाखान्यातच येत नव्हती। जेव्हा जास्त झालं त्यांना बळच दवाखान्यात चला चला चला, त्यांच्या तोंडाचा बी लय घाण वास यायला लागला। मग काय केलं, त्यांना हित 2-3 दवाखान्यात त्यांना बळच नेलं। मग 2 महिने त्याच्यात गेले, ह्या दवाखान्यात दाखव त्या दवाखान्यात दाखव, आम्हाला काय कळानाच कुठं दाखवावं काय करावं म्हणून। मग बीडमध्ये एक घुमरे म्हणून घशाचा आणि तोंडाचा दवाखाना आहे, मग तिथल्या दवाखान्यात नेलं आणि त्यांनी काय केलं, त्या हिताला दुख होतं का, त्या दुखाचा हितका तुकडा तोडून घेतला आणि त्याचा संभाजीनगरला रिपोर्ट पाठविला। मग तो रिपोर्ट 10 दिवसांनी येणार होता। मग 10 दिवसांनी रिपोर्ट येणार होता, तर मग ते म्हणायचे ते दवाखान्यातच जात नव्हते सुरुवातीला। तर मग मी आणायला जातो मग त्यांना जाऊनच दिलं नाही। मग 10 दिवसांनी आम्हाला कळालं की ते त्यांना कॅन्सर व्हायला लागलाय। 10 दिवसांनी माझं पोरग पुण्याला होतं, त्यांनी जाऊन आणला ते रिपोर्ट, मला बी दवाखाना माहीत नाही। मग त्याच्यात सांगितलं ते कॅन्सर आहे। मला तेव्हा लय बीपी होता, 100च्या पुढून मला बीपीच्या गोळ्या चालू होत्या। मग आमच्या पोरांनी काय केलं, मला बी सांगाना, मग बापाला सांगाना, आणि मी देवा धर्माचं बघायला गेली की तो म्हणायचा ऑपरेशनला न्यायचे बार्शीला, आणि मी म्हणायचे देवाचं, तो म्हणायचं ऑपरेशनाचं। सांगत नस जेवत नस, असा गपची बसायचा बारीक तोंड करून। मग मी म्हणे कमून गाड्या असं कमून असं, तर मग मी काय केलं, त्याच्या पॅन्टीच्या खिशातला तो रिपोर्ट घेतला आणि गावात गेले आणि ते म्हणला कुठं चाललात, मी म्हणलं दवाखान्यात चालले म्हणलं। तर त्यांनी सगळ्या दवाखान्यात सांगून ठेवलं माझी मम्मी येणार आहे आणि तिला लय बीपी आणि तिला काही हे सांगू नका। मग काय झालं, एक मॅडम होत्या माझ्या ओळखीच्या, मग त्या मॅडमकडे गेले मी, त्या बी सांगत नव्हत्या। त्या म्हणल्या हे तुम्ही जिथून रिपोर्ट घेतलाय तिथं जाऊन सांगा। तर मी म्हणलं तिथं मला काय कोणी खरं सांगा नाही, काय बी जी असन ती मला खरं सांगा, काय जी त्याच्यात असन ती। मग त्या मॅडम म्हणल्या, त्या मॅडम बी म्हणल्या नाही की हे डायरेक्ट झालंय, त्या म्हणल्या ह्याच्यात कॅन्सरचा असर आहे। आणि मग तिथून पुढं मला त्यांनी सांगितलं, मग मी काय केलं, आम्हाला देवाचं सांगितलं होतं तुळजापूरच्या आईचं त्याचं, आणि ऑपरेशनाची तारीख 2-3 दिवसावर आलेली होती। मग त्यांना घेतलं आणि आम्ही 2 जण तुळजापूरला येडाईला गेलो, पाया पडून आलो। आम्हाला ताट येतंय म्हणून सांगितलं होतं। आई माय बहिणीला म्हणलं काय जी तुझं आसन ती करूत, आणि मग त्याच्यावर 2 जण बापले बार्शीला गेले दवाखान्यात, ऍडमिट झाले 2 जण। भावांनो बहिणींनो, आता हे व्हिडिओ लय मोठा व्हायला लागलाय, मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगा।